श्रीराम आता सद्गुरु वर्णवेना हा, सद्गुरु वर्णवेना. सद्गुरु वर न म्हणजे काय? वर जे काही आहे ना ते आपल्याला दिसतंय, दृष्टीगोचर आहे किंवा इंद्रिय गोचर आहे. जे जे काही आहे वर आहे ते. पण हे जे आहे वर, त्याचा आधार आहे तो खाली आहे, मुळात आहे, मूळ आहे, आणि तो दिसत नाही. वर जे जे काही आहे ते सगळं दिसतंय, भासतंय, सांगता येतंय काय आहे, कसं आहे, अमकं तमकं आहे, उदाहरणं देता येतात, उपमा देता येतात, सांगता येतात. पण हे वर जे आहे ते कशाच्या वर आहे, त्याच्या मुळाशी काय आहे, ते पद जे आहे ते सद्गुरु पद आहे. ते स्थिर आहे बघा, स्थिर आहे ते. आणि हे वर जे आहे ते सतत अस्थिरताच आहे. ती जी जी वर तुमच्या आमच्या अनुभवाला येते, चंचल आहे ना, चंचळाचं चक्र आहे वर आहे ते. आणि त्याच्या मुळाशी आहे ते स्थिर पद आहे, ते असिपद आहे, ते अमर पद आहे, ते अमृत पद आहे. त्याला सद्गुरु म्हणायचं. आणि म्हणून कशाच्याही आधारे, कशाच्याही आधारे सांगता येतच नाही, कारण ते इंद्रियगम्य नाही. शब्द कशाचं वर्णन करतोय? शब्द म्हणजे अक्षर, म्हणजे वर्ण. वर्ण वर्णन करतो जे जे इंद्रिय गोचर आहे त्याच. पण मुळामध्ये जे आहे ते पाहिलं जात नाही, अनुभवलं जात नाही. त्यामुळे ते शब्दाला सांगता येत नाही. आपण वर्णन करतो म्हणजे शब्दाने सांगतो. पण सद्गुरु वर्ण न, वर्ण म्हणजे अक्षरामध्ये तो बद्ध होऊ शकत नाही, म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही. मुळाचं मूळ आहे हे सद्गुरु पद आहे. आणि तेच तेच स्वये आहे, तेच स्वये आहे. आता बघा, आरशामध्ये आपण पाहतो ते बाह्य रूप पाहतो. आरशामध्ये आपलं अंतर दिसतं का? तर ते अंतर जे आहे, अंतःकरण म्हणा तुम्ही, ते अंतर, ते अंतःकरण, त्याला निजांग म्हटलेलं आहे, त्याला स्वरूप म्हटलेलं आहे, ते सद्गुरु आहे. म्हणून आता सद्गुरु वर्णवेना असं आहे ते, लक्षात घ्या. तर ते आपणच आहोत. आपण जे आहे ते वरवर जे काय ते पाहणारे आहोत, पाहणारे आहोत, आपण पाहणारेच आहोत केवळ. आणि ते पाहणारे जे आहे ते मुळाचं मूळ आहे, स्वरूप आहे, आपले रूप आहे, असं ओळखा आणि तसे राहा. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.